1023 कोटींच्या या भव्य प्रकल्पांमध्ये 19 जे प्रकल्प आहेत 300 किलोमीटर लांबीच्या या काही प्रकल्पांचं लोकार्पण आणि काही प्रकल्पांचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी करतोय आणि या सगळ्या प्रकल्पाची माहिती देणारी एक नकाशा तेथे आपण ठेवलेला आहे। या संपूर्ण नकाशा संदर्भातली माहिती घेऊन सन्माननीय गडकरी साहेब आपल्या सर्वांच्या भेटीला या मंचावरती येत आहेत। अगदी हजारोंच्या संख्येने आपल्या या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी दुपारपासून आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत। खरं तर गडकरी साहेबांना इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं कौतुक आहे। प्रत्येक जण आज त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणूनच प्रत्येकाच्या कौतुकासाठीच गडकरी साहेब मंचावरती येत आहेत। जोरदार टाळ्यांनी लातूरकरांच्या वतीने आपल्या प्रत्येकाचे लाडके असे जननायक सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचं स्वागत करूयात। अगदी आबाल वृद्धांपासून ते ज्येष्ठांपर्यंत दुपारपासून सन्माननीय आपल्या या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी सगळेच आमचा हा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे। याचबरोबर मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय आमदार शृंगारे साहेब, सन्माननीय खासदार ओम प्रकाशजी भूपालसिंहजी उर्फ पवनराजे निंबाळकर साहेब, सन्माननीय आमदार सुरेशजी धस साहेब, सन्माननीय आमदार विक्रमजी काळे, सन्माननीय आमदार सतीशजी चव्हाण, सन्माननीय आमदार रमेशजी कराड, सन्माननीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब, सन्माननीय आमदार श्री बाबासाहेबजी पाटील, सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब आणि यांच्या समवेत उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते। पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना। या पद्य पंक्तीनुसार ज्यांनी समाज विकासाचा एक नवा अध्याय तुम्हानी आम्हाला घालून दिलेला आहे। प्रत्येक सर्वसामान्यांची सेवा करत असताना या भारत देशाला समृद्धीच्या दृष्टिकोनातून विकासाच्या प्रगतीपथावरती पोहोचवत असताना संपूर्ण भारतातल्या रस्ते भक्कम करत असताना प्रत्येक सर्वसामान्यांच्या प्रत्येक अशा अडचणी राज्यांनी या ठिकाणी उपाय म्हणून या रस्त्यांच्या जाळ्यांच्या माध्यमातून एक बळकटीकरण प्राप्त करून दिलेलं आहे। असे सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आज लातूर मधल्या या ऐतिहासिक सोहळ्याला त्यांनी भरगच्च असा निधी देऊन हा सोहळा या ठिकाणी पूर्णत्वास नेताना आपला प्रत्येक लातूरकरांचं कौतुक करण्यासाठी तो उपस्थित आहे। तेव्हा तुमचा माझा जास्त वेळ न घेता मी विनंती करते या ऐतिहासिक सोहळ्याचं उद्घाटन भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानलं गेलेलं दीपप्रज्वलन करत सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी करावं अशी मी विनंती करते। भारताचा अमृत महोत्सव आज आपण साजरा करतोय। याच माझ्या भारताच्या अमृत महोत्सवामध्ये विकासाचा अमृत कुंभ घेऊन सन्माननीय नामदार गडकरी साहेब निघालेले आहेत आणि त्यांच्याच पुढाकारानं प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचणारा हा मार्ग भक्कम रस्त्यांची कामं प्रगती पथावरती असलेली आपण बघतोय। राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा निस्वार्थी विकास कार्य करताना आपण सन्माननीय गडकरी साहेबांना बघतोय आणि असंच हे लातूरच्या इतिहासातला अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्त्वपूर्ण असं हे विकास कार्य या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमाची सुरुवात आपण इथं करतोय। सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते। सगळ्याच मान्यवरांनी या ऐतिहासिक सोहळ्याचं उद्घाटन इथे केलं आणि हा ऐतिहासिक सोहळा ज्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रंगतोय अशा सगळ्याच मंचावरील सन्माननीय मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि यासाठीच या ऐतिहासिक सोहळा अनुभवण्याची संधी ज्यांच्या कार्यातून या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली आहे असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचा यथोचित सन्मान आपण या प्रसंगी करतोय। मी विनंती करते आमचे NH चे मुख्य अभियंता सन्माननीय संतोषजी शेलार साहेब
यांनी आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचं आदरातिथ्यपूर्वक स्वागत करावं आणि या कार्यक्रमाची सुरुवातही या ठिकाणी करावी। खरं तर गडकरी साहेबांबद्दल एक गोष्ट गमतीनं सांगावीशी वाटते। नितीन या नावाचा मराठीच्या शब्दकोशातून अर्थ पाहिला की नितीन म्हणजे योग्य, नवीन आणि सत्य मार्गाचा मालक असा होतो। तर गडकरी म्हणजे सतत काहीतरी नवनवीन बांधणी करणारे आणि म्हणूनच आधुनिक भारताची गरज ओळखून योग्य, नवीन आणि सत्य मार्गाची बांधणी करणारे खऱ्या अर्थानं या देशाचे मालक म्हणूनच ज्यांना आपण संबोधतोय असे प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनातले जननायक सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब। हा ऐतिहासिक सोहळा आज त्यांच्यामुळेच या ठिकाणी होतोय, कारण तब्बल 1023 कोटींचा हा प्रकल्प गडकरी साहेबांनी लातूरकरांना दिला। जोरदार टाळ्यांची दाद लातूरकरांकडून आपण त्यांना देऊयात आणि त्यांचं स्वागत इथे करूयात। याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पर्यावरण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्यमंत्री असणारे सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांचाही सन्मान होतोय। मी आमचे NHAचे आरओ सन्माननीय राजीवजी अग्रवाल साहेब यांना विनंती करते, आपल्या हस्ते आपण सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांचं स्वागत करावं। सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांचाही यथोचित सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी होतोय। याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमंत्रित मान्यवर, सगळेच आमचे सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय, सन्माननीय माजी आमदार, माजी खासदार महोदय यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। मी विनंती करते मंचावरती उपस्थित असणाऱ्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत NHPWD, NHAI आणि MSRDCच्या सगळ्या अधिकारी मान्यवरांनी करावं। सुरुवातीला मी विनंती करते जिल्हा परिषद लातूरचे अध्यक्ष राहुलजी केंद्रे साहेब, मुख्य अभियंता सन्माननीय श्री केनी साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी विनंती करते। याचबरोबर या निमित्तानं आवर्जून मंचावरती उपस्थित असणारे लातूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी शृंगारे साहेब यांचाही सन्मान होतोय। मी विनंती करते त्यांचं स्वागत मुख्य अभियंता MSRDC सन्माननीय सुरवसे साहेब यांनी आपल्या हस्ते करावं। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय श्री विक्रमजी काळे साहेब, सन्माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब यांचं स्वागत बाबासाहेबजी थोरात यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी विनंती करते। विधानसभेचे सदस्य सन्माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते। याचबरोबर मंचावरती विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय आमदार रमेशजी कराड साहेब यांचीही उपस्थिती लाभली। या प्रसंगी त्यांचं स्वागत SE साळुंखे साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी विनंती। SE साळुंखे साहेब यांनी आपल्या हस्ते आमदार रमेश कराड साहेब यांचं स्वागत करावं। मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या आमंत्रित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण करतोय। याचबरोबर सन्माननीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुलकर्णी सर आपल्याला विनंती करते, आपल्या हस्ते आपण आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांचं स्वागत या प्रसंगी करावं। याचबरोबर या निमित्तानं सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांचंही आगमन झालंय। आमदार बाबासाहेब पाटील यांचं स्वागत करण्यासाठी सन्माननीय अभंग सर आपल्याला विनंती करते, अभंग सर यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांचं स्वागत करावं। मंचावरती उपस्थित असणाऱ्या सगळ्याच आमच्या आमंत्रित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण करतोय। यामध्ये औसा विधानसभेचे सदस्य आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचं स्वागत करण्यात येते। मी विनंती करते कुलकर्णी सर
सन्माननीय श्री स्वामी सर यांनी आपल्या हस्ते आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचं स्वागत इथं करावं। मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत NHPWD, NHAI आणि MSRDC यांचे सगळेच अधिकारी मान्यवर या ठिकाणी करतायत। मी विनंती करते त्यांनी या ठिकाणी सगळ्याच उपस्थित मंचावरील मान्यवरांचं स्वागत करावं। या ठिकाणी माजी खासदार सन्माननीय रूपाताई पाटील निलंगेकर या सुद्धा आवर्जून आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत होते। याचबरोबर माजी खासदार सन्माननीय उन्मेषजी पाटील साहेब, याचबरोबर माजी खासदार सन्माननीय सुनीलजी गायकवाड साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत। या प्रसंगी त्यांचाही सत्कार होतोय। सन्माननीय खासदार गोपाळरावजी पाटील साहेब यांचंही मी स्वागत करते। माजी खासदार सन्माननीय गोपाळरावजी पाटील साहेब यांचंही मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचाही सन्मान या प्रसंगी होतोय। मंचावरती उपस्थित असणारे माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांचा सन्मान होतोय। सन्माननीय अरविंदजी पाटील निलंगेकर साहेब यांचाही सन्मान होतोय। सन्माननीय गणेशदादा हाके साहेब यांचाही सन्मान होतोय। सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांचा सन्मान या प्रसंगी आपण करतोय। मी पुनश्च एकदा मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचं स्वागत NHPWD, NHAI आणि MSRDCच्या सगळ्या अधिकारी मान्यवरांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी विनंती करते। मी उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच आमच्या आमंत्रित मान्यवरांचं या कार्यक्रमासाठी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्हा लातूर यांच्या वतीने सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर केंद्रीय मंत्री सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचा सन्मान फेटा बांधून शाल आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी होतोय। याचबरोबर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांची मूर्ती भेट देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते आमदार रमेश अप्पा कराड, खासदार सुधाकरजी शृंगारे, सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार हे सगळेच जण भारतीय जनता पार्टी लातूर यांच्या वतीनं सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचा सन्मान मंचावरती करतायत। आता हा सत्काराचं स्वरूप आपण पाहतोय। मराठवाड्यामध्ये संतांच्या भूमीमध्ये तुळशीहार देऊन आणि संत ज्ञानेश्वरांची पगडी देऊन आपण आता गडकरी साहेबांचं स्वागत करतोय। हा लातूरकरांचं वेगळेपण, आपलेपण, आपुलकी, आदर आणि सन्मान यातून होणारा हा सत्कार आपल्या सगळ्यांसमोर इथं होतोय, तो आपल्या रीतीने आणि पद्धतीने। या ठिकाणी विकासाचा हा अमृत कलश घेऊन सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब लातूरात उपस्थित आहेत आणि याच प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करतोय। मी पुनश्च एकदा सन्माननीय गडकरी साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत करते आणि यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश, या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागची माहिती या ठिकाणी सांगण्यासाठी आणि अर्थातच प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता सन्माननीय श्री संतोषजी शेलार यांना। सुस्वागतम। NHPWD, NHAI आणि MSRDC यांच्या संयुक्त विद्यमानं संपन्न होत असलेल्या 1023 कोटी रकमेच्या 300 किलोमीटर लांबीच्या आणि 19 प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ होतोय। या कार्यक्रमास आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या आई तुळजाभवानीच्या तुळजापूरचं सानिध्य लाभलेलं, अंबेजोगाईच्या योगेश्वरी मातेचा आशीर्वाद लाभलेलं आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध असं परळी वैजनाथचं कृपाछत्र लाभलेलं असं तिहेरी आशीर्वादानं पावन असणारं लातूर शहर आणि मराठवाड्याचं मुख्य केंद्रबिंदू असणारं लातूर जिल्ह्याचं ठिकाण
या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या समारंभामुळं लातूरला मोठं समारंभाचं स्वरूप आलं आहे. लातूर शहरात आणि मराठवाड्यात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. अतिशय छान बाब आहे. पश्चिम महाराष्ट्र तसंच कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा दुवा असा असणारा हा लातूर जिल्हा आणि त्यातील दळणवळण क्षेत्रामध्ये त्याचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे. आणि हे महत्त्व जाणतं असं आपलं नेतृत्व आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार, ज्यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून हा भव्य समारंभ साकारला जातोय, ज्यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून आपल्या लातूरसाठी बहुमूल्य असा वेळ दिला आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित झालेत. त्यांचं धन्यवाद आणि त्यांचं लातूरवासियांच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं सहर्ष स्वागत. ज्या आदरणीय संजयजी बनसोडे साहेब, ज्यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासाचं सारथ्य आणि त्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत, असे आदरणीय मंत्री वैद्यकीय शिक्षण, आदरणीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचंही अतिशय स्वागत. माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद लातूर, माननीय महापौर महानगरपालिका लातूर, सर्व आदरणीय लोकसभा सदस्य, सर्व आदरणीय विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य, सर्वांचं आपलं स्वागत. आज या ठिकाणी नॅशनल हायवे PWD तर्फे बांधकाम करण्यात आलेल्या 181 किलोमीटर लांबीच्या 857 कोटी रकमेच्या 8 कामांचं लोकार्पण आदरणीय महोदयांच्या हस्ते होतं आहे. तसंच सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवे तर्फे बांधण्यात येणाऱ्या 14 किलोमीटर लांबीच्या 51 कोटी रकमेच्या 2 कामांचं देखील भूमिपूजन होत आहे. त्याचबरोबर राज्य सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 104 किलोमीटरच्या 114 कोटी रकमेच्या 9 कामांचं भूमिपूजन देखील इथं होत आहे. सद्यस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये NHAI तर्फे 132 किलोमीटर लांबीमध्ये 1850 कोटीची 2 कामं प्रगतीत आहेत आणि MSRDC मार्फत 158 किलोमीटर लांबीची 1040 कोटीची 3 कामं प्रगतीत आहेत. आम्ही आदरणीय महोदयांना आश्वस्त करू इच्छितो की ही सर्व कामं आम्ही विहित वेळेत चांगल्या प्रतीची करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू. आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभतंय. आपल्या सर्वांचं धन्यवाद, आभार. धन्यवाद सर. आणि यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित आहोत, अर्थातच आजच्या काही प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ या ठिकाणी डिजिटल माध्यमाद्वारे आपण इथं करतोय आणि यासाठीच रिमोटद्वारे सन्मान्य नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते डिजिटल माध्यमाद्वारे या संपूर्ण कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होतंय. मी सन्मान्य तो रिमोट गडकरी साहेबांकडे सुपूर्द करावा अशी विनंती करते. आणि अशा या तब्बल 1023 कोटी प्रकल्पांच्या किमतीच्या 300 किलोमीटर लांबीच्या 19 प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन गडकरी साहेबांच्या हस्ते होतं. आणि यानंतर या संपूर्ण कामाविषयी एक सुंदर अशी चित्रफित आपण बघूयात. लातूर के आसपास क्षेत्रों में कई दार्शनिक एवं धार्मिक महत्व के स्थल हैं, जैसे उस्मानाबाद जिले के तुलजापुर में मां भवानी का मंदिर, बीड जिले में परली बैजनाथ प्राचीन ज्योतिर्लिंग मंदिर, प्राचीन गुफाओं और मूर्तियों के लिए प्रसिद्ध खरोशा गुफाएं. लातूर भारत में सोयाबीन का सबसे बड़ा व्यापार केंद्र है. ये हरा भरा शहर महाराष्ट्र की चीनी बेल्ट कहलाता है. जिले में 11 से भी अधिक चीनी मिल हैं. ये भारत के उच्चतम चीनी उत्पादक जिलों में से एक है. लातूर खाद्य तेल के बीज एवं फलों के उत्पादन के लिए भी प्रसिद्ध है. ये उच्च गुणवत्ता वाले अंगूर के लिए जाना जाता है और कई राज्यों और निजी स्वामित्व वाली ठंड भंडारण सुविधाओं का केंद्र है. लातूर दक्षिण भारत के लिए एक प्रमुख परिवहन जंक्शन है. इसीलिए लोगों की सुविधा एवं सुचारू परिवहन हेतु माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी के मंत्रालय की ओर से जिले में सड़क निर्माण की कई सारी परियोजनाएं कार्यान्वित हैं. इससे परिवहन की कुशलता बढ़ेगी और क्षेत्र का तेजी से विकास होगा. लातूर जिले में राष्ट्रीय राजमार्ग एवं लोक निर्माण विभाग के माध्यम से परिचालित 181 किलोमीटर लंबी तथा 857 करोड़ रुपयों की 8 परियोजनाएं जो केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी के शुभ कर कमलों द्वारा राष्ट्र के प्रति समर्पित होने जा रही हैं, वे इस प्रकार हैं. 1. लातूर तथा उस्मानाबाद जिले में उमरगा से औसा राष्ट्रीय महामार्ग 548-20 सड़क का 2 लेन कंक्रीटकरण करना. इसकी कुल लंबाई 48 किलोमीटर तथा लागत मूल्य 272 करोड़ रुपए है.
ये सड़क राष्ट्रीय महामार्ग 65 से होकर पुणे, हैदराबाद तथा कर्नाटक में कलबुर्गी को जोड़ती है। 2. छत्रपति चौक से खरोला पाटी राष्ट्रीय महामार्ग 548B का 4 लेन कंक्रीटकरण और 361H सड़क का 2 लेन पेव्ड शोल्डर्स के साथ कंक्रीटकरण करना। इसकी कुल लंबाई 28 किलोमीटर तथा लागत मूल्य 237 करोड़ रुपए है। ये परली के थर्मल पावर स्टेशन के लिए महत्वपूर्ण सड़क है जो परली वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थल को कनेक्टिविटी मुहैया कराती है। विशेष बात यह है कि इस परियोजना में लगने वाले मुरुम को नजदीकी गांवों के तालाब के गहरीकरण से मुहैया किया गया, जिससे सड़क निर्माण कार्य में लगने वाली मुरुम या मिट्टी अत्यंत कम लागत में उपलब्ध हो गई और गहरीकरण से तालाबों का जल स्तर बढ़कर वासनगांव, समसापुर इन गांव में लोगों का जल संकट टल गया और उन्हें पूरे साल भर पानी का स्रोत मिल गया। 3. जाम्ब, जलकोट, उदगीर, तोगरी राष्ट्रीय महामार्ग 50 सड़क का 2 लेन पेव्ड शोल्डर के साथ कंक्रीटकरण करना। इसकी कुल लंबाई 45 किलोमीटर तथा लागत मूल्य 300 करोड़ रुपए है। ये नागपुर नांदेड़ से कर्नाटक के बीदर तक सबसे नजदीकी मार्ग है। 4. राष्ट्रीय महामार्ग 63 पर लातूर शहर के गवर्नमेंट गर्ल्स पॉलिटेक्निक से गरुड़ चौक तक की सड़क का 4 लेन सहित सुदृढ़ीकरण पूरा हो चुका है। इसकी कुल लंबाई 8 किलोमीटर तथा लागत मूल्य 14 करोड़ रुपए है। ये सड़क इंडियन रेलवे कोच फैक्ट्री और MIDC लातूर की ट्रैफिक को राष्ट्रीय महामार्ग 548B और 361 की ओर विभाजित करती है। 5. राष्ट्रीय महामार्ग 63 पर खरोला रोड से बामणी तक सड़क का 2 लेन सुदृढ़ीकरण का कार्य पूर्ण हो चुका है। इसकी कुल लंबाई 6 किलोमीटर तथा लागत मूल्य 9 करोड़ रुपए है। ये राष्ट्रीय महामार्ग 361 को जोड़ती है। 6. राष्ट्रीय महामार्ग 752K पर घरणी से नलेगांव आरीमोड़ सेक्शन का सुदृढ़ीकरण पूर्ण हो चुका है। इसकी कुल लंबाई 18 किलोमीटर तथा लागत मूल्य 7 करोड़ रुपए है। ये मार्ग राष्ट्रीय महामार्ग 361 को कनेक्टिविटी प्रदान करता है। 7. राष्ट्रीय महामार्ग 752K नलेगांव आरीमोड़ से मुर्शिदाबाद तक का सुदृढ़ीकरण पूरा हो चुका है। इसकी कुल लंबाई 10 किलोमीटर तथा लागत मूल्य 6 करोड़ रुपए है। ये परभणी से कर्नाटक राष्ट्रीय महामार्ग 548B और लातूर येड़ची रोड तक राष्ट्रीय महामार्ग 63 को जोड़ने वाला सबसे नजदीकी मार्ग है। 8. राष्ट्रीय महामार्ग 63 का ढूकी कोल्हेगांव से करकट्टा सेक्शन का सुदृढ़ीकरण पूरा हो चुका है। इसकी कुल लंबाई 18 किलोमीटर तथा लागत मूल्य 11 करोड़ रुपए है। ये मार्ग मुंबई पुणे की ट्रैफिक को राष्ट्रीय महामार्ग 548B तथा 361 तक कनेक्टिविटी प्रदान करता है। लातूर जिले में राष्ट्रीय राजमार्ग तथा लोक निर्माण विभाग की ओर से परिचालित कुल 14 किलोमीटर लंबी और 51 करोड़ रुपए लागत मूल्य की 2 परियोजनाओं का केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी भूमि पूजन करेंगे। वे इस प्रकार हैं। 1. राष्ट्रीय महामार्ग 63 पर मुरुड़ अकोला से लातूर हवाई अड्डा जंक्शन तक की सड़क का 4 लेन का कार्य जल्द ही शुरू होगा। इसकी कुल लंबाई 6 किलोमीटर तथा लागत मूल्य 30 करोड़ रुपए है। इस परियोजना से पुणे तथा मुंबई के यात्रियों को राष्ट्रीय महामार्ग 548C और 65 तक बेहतर कनेक्टिविटी मिलेगी। 2. राष्ट्रीय मार्ग 63 पर खरोला पाटी खरोला बामनी अष्टामोड़ सड़क निर्माण परियोजना का शुभारंभ होगा। इसकी कुल लंबाई 8 किलोमीटर तथा लागत मूल्य 21 करोड़ रुपए है। इस परियोजना से राष्ट्रीय महामार्ग 361 को बेहतर कनेक्टिविटी मिलेगी। जिले में केंद्रीय सड़क निधि द्वारा 104 किलोमीटर लंबी और 115 करोड़ रुपए लागत मूल्य की कुल 9 परियोजनाओं का शुभारंभ होने जा रहा है। इनमें से एक परियोजना अंतर्गत धनीगांव प्रोजेक्ट के बैक वाटर में मांजरा नदी पर 380 मीटर लंबे पुल का निर्माण होगा। इस पुल से निलंगा तालुका के कई गांवों को यातायात की परेशानी से छुटकारा मिलेगा तथा किसानों को अपने माल की ढुलाई में आसानी होगी। आज केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी द्वारा इन 9 परियोजनाओं का भूमि पूजन होने वाला है। जिले में राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण की ओर से संचालित कुल 2 परियोजनाएं कार्यान्वित हैं।
इसमें भारतमाला परियोजना तहत औसा, लातूर, चाकुर और लोहा तक राष्ट्रीय महामार्ग 361 का हाइब्रिड एन्यूटी तत्व पर 4 लेन कंक्रीट रोड का कार्य प्रगति पथ पर है। इसकी कुल लंबाई 132 किलोमीटर तथा लागत मूल्य 1850 करोड़ रुपए है। महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम लिमिटेड की ओर से कुल 3 परियोजनाएं कार्यान्वित हैं। इसमें लातूर निलंगा राष्ट्रीय महामार्ग 752 के, अहमदपुर पिंपला राष्ट्रीय महामार्ग 548D और आष्ठा मोड़ से उदगीर राष्ट्रीय महामार्ग 63, इन 3 महामार्गों का 2 लेन पेव्ड शोल्डर के साथ कंक्रीटकरण का कार्य प्रगति पथ पर है। इनकी कुल लंबाई 158 किलोमीटर तथा लागत मूल्य 1040 करोड़ रुपए है। लातूर निलंगा राष्ट्रीय महामार्ग 752 के पर मसलगा गांव के नजदीक नई तकनीक से बना देश के पहले अल्ट्रा हाई परफॉर्मेंस फाइबर रीइंफोर्स्ड कंक्रीट तकनीक से बने 110 मीटर लंबे पुल का निर्माण किया गया है। पाइल फाउंडेशन का उपयोग कर बनाए इस पुल के निर्माण में 2.40 मीटर ऊंचे कुल 8 गर्डर का इस्तेमाल किया गया है। लातूर जिले में राष्ट्रीय राजमार्ग तथा लोक निर्माण विभाग की ओर से राष्ट्रीय महामार्ग 63 पर 30 करोड़ रुपए लागत मूल्य के आष्ठा मोड़ रेलवे आरओबी का निर्माण किया जाएगा। परिवहन आर्थिक विकास की रीढ़ की हड्डी कही जा सकती है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के मंत्रालय द्वारा परिचालित इन परियोजनाओं से लोगों को ट्रैफिक जैम की तकलीफ से छुटकारा मिलेगा। क्षेत्र के पर्यटन व्यवसाय को प्रोत्साहित करने में इन परियोजनाओं का महत्वपूर्ण योगदान होगा। इस क्षेत्र को देश के मुख्य प्रवाह में लाने में सक्षम ये परियोजनाएं लातूर वासियों के जीवन में खुशहाली प्रदान कर देश को अधिक विकसित करने में मददगार साबित होंगी। लातूरचं एक नवीन असं चित्र नकाशात या कामांच्या माध्यमातून या प्रकल्पातून इथं होणार आहे आणि अशा या सोहळ्याचं उद्घाटन आत्ताच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलं। यानंतर मंचावरती उपस्थित असणाऱ्या सगळ्याच आमच्या आमंत्रित मान्यवरांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मान्यवरांचे मनोगत आपण ऐकणार आहोत, त्यांच्या शुभेच्छा ऐकणार आहोत। मी विनंती करते वेळेअभावी थोडक्यात आपण आपले विचार, आपल्या शुभेच्छा व्यक्त करावेत। यासाठी सुरुवातीला आमच्या लातूरचे लोकसभेचे खासदार सन्माननीय सुधाकरजी शृंगारे साहेब यांना मी आमंत्रित करते, त्यांना विनंती करते या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय खासदार सुधाकरजी शृंगारे साहेब। रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन 1023 करोड त्या ठिकाणी आपले लाडके आदरणीय गडकरी साहेबांच्या हातून या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब, समजराव पाटील निनगेकर साहेब, रुपाताई पाटील अक्का, रमेश आपाजी कराड, आमचे मित्र बाबासाहेब पाटील, ओमराजे निंबाळकर, आमचे खासदार, तसेच माझे मित्र उमेशजी पाटील, तेही माझे मित्र आहेत, ते खासदार आहेत, अभिमन्यू पवार, तसेच बाबासाहेब पाटील, राहुलजी केंद्रे, रुपाताई अक्का पाटील, अरविंदजी पाटील साहेब निलंगेकर। माफी मागतो कारण मी सगळ्याची नावं घेऊ शकत नाही, कारण कार्यक्रमाला खूपच 1.5 तास वेळ झालेला आहे। मला खूप रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत, थोड्या वेळामध्येच आपण आपलं मनोगत व्यक्त करावं म्हणून स्टेजवरनं। तर एक लातूरच्या खासदार म्हणून या ठिकाणी मी गडकरी साहेबांचे खूप अभिनंदन करतो। साहेब, तुम्ही माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये आलात आणि मी लातूरचा खासदार म्हणून मी तुमचं खूप अभिनंदन करतो, कारण तुम्ही ह्या लातूर शहराला नव्हे तर लातूर जिल्ह्याला असा भरपूर निधी दिला आणि अनेक रस्ते आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये चालू आहेत, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो। सामाजिक ओळख म्हटलं तर
आज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर रस्त्याचे कामं चालू आहेत. कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीर पासून पूर्ण पश्चिम बंगालपर्यंत आसामपर्यंत असा एकही रस्ता मला वाटत नाही साहेबांनी सोडलेला आहे. जेव्हा संसदेमध्ये साहेब बोलतात तेव्हा विरोधक देखील साहेबांच्या टाळ्या वाजवतात बोलत असताना. मला खूप आनंद वाटतो साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे आहात आणि मीही महाराष्ट्राचा आहे. ह्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे की तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि माझाही जन्म महाराष्ट्रात झाला आणि तुमच्या हाताखाली मला काम करायला मिळतं, ह्याचा मला खूप आनंद वाटतो. साहेबांकडे एक भूमिका आहे, विकास कामं कसे करायचे. साहेबांनी अनेक ड्रीम प्रोजेक्ट ह्या ठिकाणी सुचवतील त्यांच्या भाषणामधून. साहेब तुम्ही खूप मोठं काम आता केलेलं आहे. मी बरेच वेळेस तुम्हाला मी भेटलेलो आहे, संसदेमध्ये भेटलेलो आहे, घरी भेटलेलो आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलात. आताच आम्हाला परवालाच टेंभुर्णी ते लातूर हा नॅशनल हायवे तुम्ही चालू केलात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. ते तुम्ही NH 4 लेनमध्ये कन्वर्ट करून आम्हाला लातूरकरांना जी अपेक्षा आहे ते तुम्ही कराल अशी मी ह्या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि बरेचसे असे लातूरमध्येही तुम्ही सगळीकडे रोड दिलेत, चारही बाजूने रोड दिलेत तुम्ही. आणि एका ठिकाणी फक्त औसा रोड आपला रिंग रोड एक राहिलेला आहे साहेब आमच्या लातूरमध्ये. आपला सिद्धेश्वरचा रिंग रोड राहिलेला आहे, तेवढं साहेब देतील मला नक्की त्या ठिकाणी कल्पना आहे. साहेब मला बरंचसं सांगायचं वाटतं की साहेबांना की एक दिवस साहेब हे रस्ते संपणार आहेत. साहेब एक दिवस हे रस्ते संपणार आहेत. भारतातले 4-5 वर्षांत, माझ्यामध्ये 8-10 वर्षांमध्ये रस्ते हे माझ्यामध्ये संपून जाणार साहेब. साहेब एक काम करावं असं वाटतं माझ्या जीवामध्ये. मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये जर नदी जोडा प्रकल्प आहे जो आपण हाती घेतलेला आहे साहेब, तर तो आपण आपल्याकडे घ्यावा आणि लातूर जिल्ह्याला पूर्ण पाणीदार करावं, शेतकऱ्यांना पूर्ण पाणीदार करावं. साहेब हे तुमच्याशिवाय कुणीही करू शकत नाही साहेब. भारतात एकही माणूस करू शकत नाही, फक्त तुम्हीच करू शकता या ठिकाणी. या ठिकाणी एवढंच मला बोलायचं आहे साहेब. अनेक जोड रस्ते आहेत साहेब. मी तुमच्याकडे येणार आहे साहेब. तुम्ही मला डिसेंबरमध्ये बोलवलं आहे साहेब. तुम्ही डिसेंबरनंतर सुधाकर सांगत साहेब तुम्ही डिसेंबरमध्ये या, तुम्हाला जे पाहिजे ते देतो म्हणते साहेब. मी तुम्हाला आतापर्यंत माझ्या स्वतःसाठी काही मागितलं नाही. मी ह्या जनतेसाठी सगळं लातूरकरांसाठी मागितलेलं आहे साहेब. मला नक्की देतील त्या ठिकाणी मी आशा बाळगतो. माझं वाढत चाललेलं भाषण या ठिकाणी मी संपवतो. आणि साहेब नक्की तुम्ही हे कराल मला असं वाटतं. जेवढं या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. इथल्या भागाच्या विकासाची तळमळ घेऊन सन्माननीय खासदार शृंगारे साहेबांनी आपले विचार व्यक्त केले, त्यांचे आभार. मंचावरती जे मनोगत व्यक्त करणार आहेत अशा मान्यवरांना एक नम्रपणे विनंती मी गडकरी साहेबांच्याकडून इथं करते. एक विनंती आहे, कृपया मंचावरील सगळ्या पाहुण्यांची नावं न घेता फक्त सन्माननीय व्यासपीठ असं म्हणून आपल्या मनोगताची आपण सुरुवात करावी, जेणेकरून आपले विचार जास्त चांगल्या पद्धतीनं आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि यानंतर मी विनंती करते उपस्थित सगळ्याच आमदारांच्या वतीनं निलंगा विधानसभेचे सदस्य सन्माननीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांनी आपले विचार व्यक्त करावेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांवर, लातूरवर आणि महाराष्ट्रावर आपल्या सर्वांवर सतत प्रेम करणारे माननीय नितीनजी गडकरी साहेब, सन्माननीय व्यासपीठ, नेतृत्व म्हणजे काय, नेता म्हणजे काय. इथं व्यासपीठावर संजयजी बनसोडे आहेत, ते राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात. इथं व्यासपीठावर बाबासाहेबजी पाटील आहेत, ते राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात. काळे साहेब आहेत, कुणी शिवसेनेचं नेतृत्व करणारे पण मंडळी आहेत, कुणी
काँग्रेसचं पण नेतृत्व करणारे मंडळी आहेत. आपल्या देशामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असं एक नेतृत्व होतं की ज्यांनी सर्व पक्षाचं नेतृत्व करत होते, सर्व जाती धर्माचं नेतृत्व करत होते. आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नंतर आज या देशामध्ये माननीय नितीन गडकरी हे एकमेवाचं नेतृत्व आहे जे सर्व पक्षाचं, सर्व जाती धर्माचं नेतृत्व जर कोण करत असेल ते फक्त आणि फक्त माननीय नितीन गडकरी साहेब आहे. या गोष्टीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आज साहेब आपण इथं आलात, भरभरून लातूरला दिलात साहेब. आज तसं पाहायला गेलो, आपला सत्कार आम्ही ज्ञानेश्वरीचा फेटा दिला, ज्ञानेश्वरीची प्रतिमा दिली. ह्याच्या मागचं एक कारण आहे, आम्ही विचार करत होतो साहेब आपला सन्मान स्वागत करत असताना काय द्यायचं. पण आम्ही असं विचार केलं की लातूरची ओळख काय. लातूरची ओळख म्हणजे लातूरची शिक्षणाची राजधानी आहे. जे शिक्षणाचं खऱ्या अर्थाने माहेरघर म्हटलं जातंय ते म्हणजे लातूर आहे. आणि खऱ्या अर्थाने संतांची भूमी असलेलं हे लातूर, म्हणून आम्ही आपल्याला ज्ञानेश्वरी दिली साहेब. आणि त्याच्यातून हा जरी पंढरपूर आणि आळंदी पश्चिम महाराष्ट्रात जरी असेल साहेब, पण खऱ्या अर्थाने सर्वात अधिक वारकरी संप्रदाय जर कुठं असेल तर तो मराठवाड्यामध्ये हे आपल्याला आवर्जून सांगायचं. आणि महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी बांधवांना आपण जो पालखी मार्ग दिलाय, या पालखी मार्गासाठी तमाम लातूरकरांनी आम्ही आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण पालखी मार्ग हा असा मार्ग आहे की हा लातूरच्या प्रत्येक माणसांचं त्या ठिकाणी रक्षण करणारा मार्ग. अनेक लोक छत्रपती शिवरायांचं नाव घेतात, पण छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं वारकऱ्यांचं रक्षण करा. आपण जो पालखी मार्ग उभा केलाय त्या पालखी मार्गाच्या माध्यमातून कोणत्याच वारकऱ्यांना चलत असताना कोणताही त्या ठिकाणी इजा होणार नाही, त्याची सुरक्षा त्या ठिकाणी घेतली जाईल. यासाठी आपण एवढा चांगला पालखी मार्ग दिलाय साहेब. आपण लातूर राजधानी आहे आम्ही म्हणतो कायम. जसं म्हणतात की सोन्याची खाण असते, जसं चंद्रपूरला कोळशाची खाण आहे, काही ठिकाणी सोन्याच्या खाणी असतात, तसं ज्ञानाची खाण म्हणजे लातूर आहे. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं ज्ञानाची खाण असणारा हा लातूर आहे साहेब. आम्हाला मागायचं तर खूप काही आहे आपल्याला साहेब. आम्हाला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याकडे पाहत असताना अशा ठिकाणी आम्ही सर्वजण आपल्याला पाहतोय, त्यावेळेस आपण निर्णय करत असताना लातूरकरांसाठी देत असताना आम्हाला साहेब केंद्रीय विद्यापीठ आपण आम्हाला लातूरला द्यायला पाहिजे, हे अशी आमची सर्वांची मागणी साहेब. मेरिट मध्ये येणारा मुलगा, महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक मुलं मेरिट मध्ये कुठून येतात? सर्वात अधिक डॉक्टर कुठून येतो? सर्वात अधिक इंजिनियर कुठून येतो? तर केंद्रीय विद्यापीठ कुठं व्हायला पाहिजे? तर साहेब ही आमच्या सर्व लातूरकरांची आपल्याकडे मागणी आहे की आपण लातूरला येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठी भेट आपल्याकडनं त्या ठिकाणी होईल. कारण फार अडचणीचा जरी विषय असेल पण मागत असताना आम्ही पुढच्या पिढीसाठी मागतोय साहेब. कारण त्या येणारी पिढी ते घडवणारा विषय असणार आहे साहेब. खूप काही दिलं आपण लातूरला. इथं पाहत असताना अनेकांनी पाहिलं असेल, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात अधिक पैसा लातूर जिल्हाच नव्हे, मराठवाड्यात म्हणून नव्हे तर महाराष्ट्राला सर्व रस्ते निर्माण करण्याचं काम माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालं. कोणता तालुका आपण सांगा? औसा तालुका घ्या, आपण अभिमन्यूजी औसा घ्या, आमचे आप्पा आहेत रेणापूर लातूर घ्या, इकडे अहमदपूर आहेत बाबासाहेब पाटील आहेत साहेब. इथं जरी आपण राष्ट्रवादीचे असताल तरी आपण मानतो निश्चितपणे आमचे नेते आणि त्यांचा आपण सन्मान करत असतो. इथं संजय बनसोडेजी आहेत, मान्य संजयजी आमचे बनसोडे आमदार मंत्री महोदय सतत म्हणतात साहेब, आल्यानंतर मला या गोष्टीचं म्हणतात की काही जरी झालं की गडकरी साहेबांसारखा नेता नाहीये, हेही आता विरोधी पक्षाचे लोक मान्य करतात. त्याच्यामुळे साहेब आपल्याला लातूरला आपण देत असताना भरभरून दिले. आमची आपल्याकडे काही महत्वाची मागणी आहे, खासदार साहेबांनी उल्लेख केलाच साहेब की आज लातूरकरांचा जो आमचा व्यवहाराचा जो मार्ग आहे हा पुण्याला आहे, मुंबईला आहे आणि पुन्हा मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टेंभुर्णीहून जाणारा मार्ग आहे साहेब. आम्हा सर्व लातूरकरांकडनं आपल्याकडे एकच मागणी असणार आहे की आम्हाला टेंभुर्णीला जायला 4 पदरी रस्ता आम्हाला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. ही मागणी आम्हा तमाम लातूरकरांकडे. आणि त्यासोबत
मला आवर्जून सांगायचंय, इथं लातूरमध्ये प्रॉपर लातूरमधून आलेले जे काही मंडळी असतील, साहेब इथं उल्लेख करत असताना आपल्या मी पाहत होतो, या जे आता व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ पाहत होतो, त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आवर्जून राहून गेली. ती महत्वाची गोष्ट काय, या लातूर शहरामध्ये शिवाजी चौकापासून चारी बाजूला जाणारे रस्ते हे दुसरे कोणी केले नसून महानगरपालिका नाही, महाराष्ट्र शासन नाही, हे फक्त आणि फक्त माननीय गडकरी साहेबांनी केले. या गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. साहेब एकच रस्ता राहिलाय, तो म्हणजे सिद्धेश्वरला जाणारा एक लिंक रोड राहिलाय. तेवढा रस्ता जर जोडला गेला तर आमचे पूर्ण रिंग रोड हे आपले लातूरच्या आजूबाजूचे रिंग रोड जवळपास साहेब आपण रिंग रोड सर्वच कव्हर केलेत. फक्त एक छोटा पॅच राहिलाय रिंग रोड मधला, तेवढा जर जोडला गेला, जे लातूरचा आमचं ग्रामदेवत आहे सिद्धेश्वर मंदिर, तोही त्या ठिकाणी कव्हर होईल. ही एक मागणी आमची आपल्याकडनं या निमित्ताने मी आपल्याकडे करतोय. साहेब आपण लातूर जिल्ह्यातले सर्वच तालुके जोडले गेलेत. फक्त 2 तालुके जे राष्ट्रीय महामार्गावर आले नाहीत, त्याच्यासाठी पण आपण एक विशेष बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं ते 2 तालुके होते देवणी आणि शिरोणपाळ. देवणी आणि शिरोणपाळला जाणारा रस्ता जो की आपल्याला तो रस्ता जातो तोगरीला कर्नाटकला जाणारा रस्ता आहे. साहेब आम्ही तमाम लातूरकरांकडनं आम्हाला जे साऊथ मध्ये जाणारा हैदराबादला जाणारा जो सर्वात जवळचा मार्ग आहे शिरोणपाळ, देवणी आणि तोगरी आणि झैराबाद. बनसोडे साहेब बरोबर आहे का नाही? एक कॉमन मागणी आमच्या सर्वांकडनं की थेट आम्ही हैदराबादला जोडला जाऊ शकतो आणि ह्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी गेल्या वेळेस आम्ही भेटल्यावर आपण तसे सूचनाही दिलेल्या आहेत. तेवढा एक रस्ता जर झाला तर निश्चितपणे सर्वच या जिल्ह्यातले रस्ते पूर्ण होतील. ही एक मागणी आमची सर्वांकडनं आपल्याकडे. साहेब खूप काही वेळ पण बऱ्यापैकी झालेला आहे, सर्वजण आपल्याला ऐकायला आले, पण मला आवर्जून सांगायचंय की साहेब जे कोरोनाच्या काळामध्ये लातूरकरांना पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेटर आणि त्या ठिकाणी व्हेंटिलेटर जर कुणी पाठवले असतील ते माननीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. आपल्याला मदत साहेब कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने नागपूरमध्ये मदत झाली, ज्या पद्धतीने आपण एक विदर्भामध्ये पॅटर्न राबवला, रेमडेसिवीर नव्हतं तर रेमडेसिवीरचा कारखाना त्यांनी उभा केला. ज्या ठिकाणी ऑक्सिजन नव्हतं तर ऑक्सिजनचे कारखाने उभा त्या ठिकाणी केले. अशा पद्धतीने एक चांगलं कार्य कोरोनाच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. माझी आवर्जून साहेबांना निश्चितपणे जो की आमच्याकडे जे जिल्ह्याच्या वतीने सर्व आमदारांच्या वतीने जी मागणी आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक शिरूर ताजबंद ते उदगीर हा एक महत्वाचा रस्ता आम्ही सर्वजण आपल्याकडे या ठिकाणी मागणी करतो. उदगीर शहराचा जो काही बहाल रस्ता असणार आहे तोही त्या ठिकाणी आम्ही आपल्याकडे मागणी करतो. साहेब या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यालाही गावाला जाण्याचा रस्ता साहेब आपणच करून दिलेला आहे. इथून जाताना बाबळगावचा रस्ता जरी आपण पाहिला तोही आपल्या केंद्रीय निधीतून आपण त्या ठिकाणी केलेला आहे. एवढा मोठा पैसा हा लातूर जिल्ह्याला आपण दिलाय. साहेब शेवटी एवढंच विनंती करतो, मला आवर्जून आपणही सांगितलं, सगळ्यांचा घरूनही आग्रह होता की पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्जरी होती माझी, पण साहेबांना आपण लातूरला येणार आम्ही आग्रह करून आपला वेळ त्या ठिकाणी घेतला. हा वेळ घेत असताना आमच्या सर्वांची मागणी एवढीच होती की आपला हा प्रवास लातूरला आल्यानंतर आपण लातूरहून जात असताना आपण आपला प्रवास लातूरला असताना आणि आपण लातूरहून जात असताना साहेब एवढ्यासाठी आम्ही आलोय. तब्येत ठीक नव्हती साहेब, पण आजपर्यंत प्रत्येक अडचणीच्या काळात साहेब आपण देवासारखं आमच्या पाठीशी उभा टाकलं. उद्या सर्जरी म्हणून आहे त्याच्यापेक्षा साहेब आपले दर्शन घेऊन आम्हाला त्या ठिकाणी जायचंय. निश्चितपणे त्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलोय. लातूरची जनता सतत आपल्यावर प्रेम करत आहेत, महाराष्ट्राची जनता आपल्यावर प्रेम करते आणि त्याच्यापेक्षा या देशातली जनता जर कुणावर प्रेम करत असेल तर ते माननीय नितीन गडकरी साहेबांवर प्रेम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लातूरच्या प्रश्नांची खरी जाण ठेवत सगळ्या आमदारांच्या वतीनं सन्माननीय आमदार साहेबांनी आपले विचार व्यक्त केले आणि इथल्या प्रश्नांना सुद्धा त्यांनी उजाळा दिला. यासाठी आभार.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांना मी विनंती करते या प्रसंगी आपण आपले विचार आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब. रस्ते वाहतूक आणि महामार्ग लोकार्पण व भूमिपूजन समारंभास उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचेच लाडके नेते, या देशामध्ये रस्ते करणारे क्रांतिकारी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, लातूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुधाकररावजी श्रंगारे साहेब, आत्ताच ज्यांचं तडाखेबाज असं भाषण केले ते आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, माजी खासदार आदरणीय गोपाळरावजी पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या आदरणीय अक्का रूपाताई पाटील, आमचे नेते आदरणीय आमदार विक्रमजी काळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि लातूर जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, आमदार आदरणीय रमेश आंबा कराड साहेब, औशाचे आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय राहुल भैयाजी केंद्रे साहेब, माजी आमदार सुधाकररावजी भालेराव, माजी आमदार आदरणीयजी केंद्रे साहेब, माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब, व्यासपीठावर आमचे कवेकर साहेब, सुनीलजी गायकवाड साहेब, शैलेशजी लाहोटी, सर्वच व्यासपीठावरली मान्यवर, समोर जमलेले सुद्धा लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले लातूर जिल्ह्यातील गडकरी साहेबाला ऐकणारी सर्व माझे बांधव, पत्रकार मित्र, फोटोवाले मित्र, बंधू आणि भगिनींनो, आजवर महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीमध्ये स्वतःच्या कामाचा ठसा उमटण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय आपले लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, यांच्यासह या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रामधून देशामध्ये त्यांनी नाव त्या ठिकाणी कमवलं. पण आदरणीय गडकरी साहेबांनी या देशामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण करण्याचं काम आपल्या गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच गडकरी साहेबांना या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास पुरुष म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. मित्रांनो, महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री म्हणून मी राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी गडकरी साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. ज्यावेळेस साहेब महाराष्ट्रात मंत्री होते त्यावेळेस पहिल्यांदा उड्डाण पुलाची संकल्पना गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी आणली आणि जवळजवळ 55 उड्डाण पूल आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मित्रांनो, आज ज्या MSRDCच्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करतोय, आज वरळी सी लिंक हे भारतामध्ये एक आश्चर्य आहे. ते काम कुणी केलं? आदरणीय गडकरी साहेबांनी केलं. आज पुणे मुंबई हायवे पहिल्यांदा, देशात एवढा चांगला हायवे कुठेही नव्हता, पण ज्यावेळेस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गडकरी साहेब होते ते पुणे मुंबई चौपदरीकरण 6 पदरीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी केलं. आज देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांचं भलं व्हावं ही भावना असलेल्या गडकरी साहेबांकडे विकासाची एक दृष्टी आहे. म्हणूनच त्यांनी आज देशामध्ये 22 ग्रीन कॉरिडॉर करण्याचं काम आज गडकरी साहेब देशामध्ये त्या ठिकाणी करतायत. मित्रांनो, खरं तर मला खूप बोलायचं होतं, पण संभाजी भैयांनी जिल्ह्यामध्ये हायवेच्या माध्यमातून तुम्ही खूप गडकरी साहेबांकडून त्या ठिकाणी पैसे आणले, तसं राज्यामध्ये सुद्धा काल परवाचा पंढरपूरचा कार्यक्रम एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला. सर्व महाराष्ट्रातील वारकरी
गडकरी साहेबांचे ऋण त्या ठिकाणी व्यक्त करतायत की आपली परंपरा पंढरपूरला जाण्याची, पायी जाण्याची आहे. पण गडकरी साहेबांनी ते बघितलं आणि संबंध महाराष्ट्रातले पालखी मार्ग अतिशय चांगला करण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मी साहेबांना सांगू इच्छितो की लातूर हे शैक्षणिक केंद्र आहे. राज्यभरातून विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. लातूर स्वतंत्रपूर्वी काळापासून एक उत्तम बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. आज विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून अनेक साखर कारखाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतायत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बहुतांशी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. तेल उद्योग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने 2-3 कारखाने त्या ठिकाणी चालतात. म्हणून मला गडकरी साहेबांना विनंती करायची आहे की संभाजी भैयानी जसं लातूर ते टेंभुर्णी आमचा जो पालखी मार्ग आहे अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे साहेब. पुण्याला आणि मुंबईला जाण्यासाठी ती खूप जवळचा मार्ग आहे आणि ते जर सोपदीकरण जर झालं साहेब तर आम्हाला अत्यंत चांगली सोय त्या ठिकाणी होणार आहे. आज MSRDCचा राज्यमंत्री म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, नागपूर ते मुंबई मागच्या सरकारने समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी चालू केला होता. त्याच्या सुद्धा कामाला गती देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. जवळजवळ 520 किलोमीटरचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि 152 किलोमीटरचा रस्ता आता मराठवाड्यातून जात असल्यामुळं त्याचंही काम आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी करू. हाही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि मला माझ्या जिल्ह्यातल्या 2च मागण्या त्या ठिकाणी राहिल्याच आहेत. सातत्यानं आम्ही आदरणीय पवार साहेबांकडे ज्यावेळेस या मागण्या आम्ही त्या ठिकाणी घेऊन जातो त्यावेळेस पवार साहेब सातत्यानं आम्हाला सांगतात की या देशामध्ये हरित क्रांती नाईक साहेबांनी त्या ठिकाणी केली आणि पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि या देशामध्ये खरी रोडची क्रांती जर कुणी केली असेल तर ते गडकरी साहेबांनी संजय त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही जावा, तुम्ही त्यांना भेटा. ते सर्वसामान्य कार्यकर्ता जरी त्या ठिकाणी गेला मागणी घेऊन तर गडकरी साहेब कधीही कुणालाही निराश त्या ठिकाणी करत नाही. माझाच मी पहिल्यांदा अनुभव त्या ठिकाणी सांगतो. मंत्री झाल्यानंतर साहेबांचा वेळ त्या ठिकाणी संभाजी भैया घेतलो मी. तुम्ही तिथं दिल्लीमध्ये होतात. साहेबांनी 9:30ला मला त्या ठिकाणी वेळ दिला. शार्प 9:30ला त्यांनी बेल वाजवली आणि संजय बनसोडेला तुम्ही बोलवा. साहेब ब्रेकफास्ट करत होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य बघा किती मोठा मनाचा माणूस आहेत हे मला सांगायचं. त्यातून बेल वाजली, ब्रेकफास्टला त्यांनी मला सोबत भंडे साहेब त्या ठिकाणी घेतलं आणि माझ्यासोबत ब्रेकफास्ट केली आणि अर्धा तास आपल्या लातूर जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या बद्दल त्यांनी ते चर्चा केली. आणि जे आम्ही ज्या काही मागण्या केल्या होत्या ते लगेच खाली आदेश देऊन ते काम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. साहेब मित्रांनो सांगतो, म्हणून साहेब कधीही कुणाला निराश करत नाहीत. आज सुद्धा संभाजी भैयानी आणि मी जे काही मागण्या केल्या असतील ते साहेब आपल्या भाषणामधून जाहीर करतील या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आमचा सोलापूर रत्नागिरीतून नागपूर त्या ठिकाणी हायवे चाललाय. नांदेड टू बिदरला हायवे गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी करून दिलाय. जाम ते तोगरी साहेब ते हायवे राहिला होता, पण मी आमदार आणि मंत्री झाल्यानंतर स्टँडिंग फायनान्स कमिटीकडून ती मंजुरी घेऊन साहेब आपल्या माध्यमातून करून देण्याचा ते प्रयत्न केला. तिवळ पाटी ते आष्टामोड ते तिवळ पाटी हा रस्ता साहेब सुद्धा 5 वर्षापूर्वी तुम्ही नॅशनल हायवे म्हणून 63 त्या ठिकाणी मंजूर केला होता, पण ते काम त्या ठिकाणी सुरुवात होत नव्हती. पण मुंबईमध्ये त्या ठिकाणी तुम्ही मीटिंग घेऊन स्टँडिंग फायनान्स कमिटीकडे त्याचा अप्रूव्हल आम्हाला देऊन जानेवारी 2020 मध्ये ते सुद्धा काम तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू आहे साहेब. पण मला विनंती करायची आहे की शिरूर ताजबंद ते उदगीर अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे साहेब. पंजाबमधून शीख बांधव नांदेडमध्ये येतात आणि नांदेडहून ते बिदरला जात असतात साहेब. त्यांचं ते खूप दैवत आहे. म्हणून तेवढे एक लिंकिंग रोड त्या ठिकाणी 30 ते 35 किलोमीटरचा साहेब त्या ठिकाणी राहिलेला आहे, तेवढी करावी अशी विनंती करतो. आणि तिवाडा पाटू ती रावी साहेब आपण ॲन्युअल प्लॅनमध्ये आता घेतलेला आहे, त्याला सुद्धा आपण मंजुरी द्यावी अशी हात जोडून त्या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. साहेब आपण या ठिकाणी आलात, या सर्व कामाला त्यालाही आता गती येईल अशी खात्री या ठिकाणी मी बाळगतो साहेब. आणि माझ्या जिल्ह्यामध्ये आपण आलात, आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं
आणि सर्व जनतेच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन आणि स्वागत करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सन्माननीय नामदार बनसोडे साहेबांनी सुद्धा इथले प्रश्न घेऊन आपले विचार व्यक्त केले, त्यांचे आभार. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर आहोत, ज्यांनी स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा अमृत कलश घेऊन लातूरमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक लातूरकरांना विकासाच्या प्रगतीपथावरती घेऊन जाण्यासाठी सज्ज आहेत, असे सन्माननीय नामदार गडकरी साहेब. जरी त्यांचं आडनाव गडकरी असलं, टोपण नाव आहे त्यांचं पुणकरी, आणि आता त्यांची नवीन ओळख होती ती म्हणजे रोडकरी. असे सन्माननीय गडकरी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद देऊयात आणि त्यांचं स्वागत इथे करूयात. केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदरणीय संजय बनसोडे, लातूरचे लोकप्रिय खासदार आणि संसदेतील माझे सहकारी मान्य सुधाकरराव शृंगारे, माझ्याबरोबर ज्यांनी अनेक वर्ष काम केलं अशा अक्का, आणि त्याचबरोबर विशेष रूपाने गोपाळराव पाटील, हेही माजी खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, सगळे अतिथी, आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय अतिथींच्या बरोबर सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व लातूर जिल्ह्यातील नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे बऱ्याच दिवसांनी लातूरला येण्याची संधी मिळाली. कोविडचं संकट एवढं मोठं होतं की आपण सगळेजण या संकटामुळे आपसात भेटणं देखील जवळपास दुरापास्त झालं होतं. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटी होत होत्या, पण विशेषतः कोविडमुळे सगळे कार्यक्रम देखील बंद झाले होते. आज खरोखर या गोष्टीचा मला आनंद आहे आणि समाधान आहे की कोविडच्या नंतरच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे एकत्रित झालात आणि एक प्रकारे कोविडशी आपण सगळ्यांनी जो संघर्ष केला, त्यात आपण जो विजय मिळवला, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. या काळामध्ये आपल्या डॉक्टर असतील, नर्सेस असतील, मेडिकल पॅरामेडिकल फोर्सेस असतील किंवा विशेषतः पोलीसवाले असतील, सुरक्षा रक्षक असतील, या सगळ्यांनी खूप संघर्ष केला. अतिशय कठीण काळ होता. आपण अनेक आपल्या प्रिय लोकांना एक प्रकारे आपण गमावलं, पण या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण आज पुन्हा आनंदाने या ठिकाणी एकत्रित झालो. हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मागे परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे त्याच्याचमुळे हे शक्य झालं. आपल्या सगळ्यांना असंच निरोगी जीवन मिळो, स्वास्थ्य मिळो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बांधवांनो आणि भगिनींनो, लातूर जिल्ह्यामध्ये आज मला विशेषतः मी आज या ठिकाणी लातूरमध्ये विवेकानंद हॉस्पिटलच्या कार्यक्रमाकरता आलो आणि त्यानिमित्ताने आपल्या इथल्या राष्ट्रीय महामार्गाचा देखील कार्यक्रमाचं आयोजन झालं. लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. इंजिनिअरिंगमध्ये, IITमध्ये, मेरिट लिस्टमध्ये, नीटमध्ये सगळ्या ठिकाणी लातूरच्या मुलामुलींचं वर्चस्व आहे. आणि म्हणून जसं संभाजीराव म्हणत होते की लातूर हे महाराष्ट्राचं एक प्रकारे इंटेलेक्च्युअल आणि नॉलेज पॉवर रिप्रेझेंट करणाऱ्या भविष्यातल्या विद्यार्थ्यांचं एक कॅपिटल आहे, नॉलेज कॅपिटल आहे असं म्हटलं तर गैर होणार नाही. या शहराने आणि या भागात जिल्ह्यातल्या शिक्षण संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढं चांगलं काम केलं की त्यामुळे लातूर पॅटर्न म्हणून सगळ्या ठिकाणी तो प्रसिद्ध झाला. मला अतिशय आनंद आहे की या लातूर पॅटर्नचा जसा सगळीकडे प्रचार झाला तसंच लातूरमध्ये विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील लातूर आता पुढे जात आहे. मला संधी मिळाली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये नॅशनल हायवेचा मंत्री होण्याची संधी मिळाली, वॉटर रिसोर्सेसचे मंत्री होण्याची संधी मिळाली, MSMEची मंत्री होण्याची संधी मिळाली.
आणि या सगळ्या ठिकाणी काम करत असताना विशेषतः महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, विदर्भाचा, संपूर्ण महाराष्ट्राचा कसा विकास होईल याचा मी सातत्याने विचार केला. मराठवाड्यामध्ये जवळपास 20,000 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले, अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि लातूरमध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाची रस्ते. मला आनंद झाला आज की मी संभाजीराव माझ्याकडे आले होते आणि आज मला कळलं की ज्या रस्त्यावर मी गेलो होतो तो रस्ता निलंग्याला जाणारा होता, म्हणून त्यांनी माझ्याकडनं आग्रहाने तो पहिले मंजूर करून घेतला. त्या रस्त्यावर एक पूल बांधला गेला आहे आणि हा पूल जो आहे ही जगातली टेक्नॉलॉजी आपण हिंदुस्थानमध्ये आणली. तुम्हाला माहिती आहे की या 2 पियरमध्ये मेट्रो असेल, कुठेही आपण पूल बांधतो तेव्हा 30 मीटरचं अंतर असतं, पण आपण पहिल्यांदा ही टेक्नॉलॉजी आणली आहे की आता 2 पियरमधलं अंतर 120 मीटरपर्यंत ठेवता येईल. म्हणजे 3 पियर गायब झाल्यामुळे आपण आता पुलाची आणि मेट्रोची जी सिव्हिल कॉस्ट आहे त्यात 25 ते 35% बचत करू शकतो. आणि जो वरचा पियर आहे त्यात लोखंड नाही आहे, त्याच्यामध्ये स्टील फायबर आहे आणि हे स्टील फायबर प्रीकास्टिंग करून तो पूर्ण आडवा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये सिमेंट, रेती आणि स्टील फायबर टाकून तो बांधलेला असा पहिला पूल आज मी बघायला गेलो होतो. हा भारतातला पहिला पूल लातूरला झाला याचा मला अतिशय आनंद आहे आणि आता मी देशामध्ये पूल बांधताना ही टेक्नॉलॉजी मॅन्डेटरी करण्याचा विचार करतो आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की विशेषतः पुण्यापासून शिरूरपर्यंत 55 किलोमीटर आणि त्याचबरोबर तळेगाव, चाकण, शिक्रापूर हे 53 किलोमीटर असा जवळपास 15,000 कोटी रुपयाचा एक एलिव्हेटेड रोड बांधायचा आम्ही ठरवलेला आणि खाली 8 लेन रस्ता, मग त्याच्यावरती एक पूल, मग पुलावर दुसरा पूल आणि दुसऱ्या पुलावर मेट्रो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑन इलेक्ट्रिसिटी राहणार आहे. मी पहिल्यांदा नागपूरला असा एक पूल बांधला की खाली रस्ता आहे, वरती पूल आहे आणि पुलावर मेट्रो आहे. पण ते नागपूरचं जे आहे ते केवळ 2 मजली म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, पण आता पूल देखील 3 फ्लोअरचा होणार आहे, 3 मजली पूल. आणि हा पूल तुमच्या सोयीचा याकरता राहणार आहे की पुणे ते शिरूर 53 किलोमीटर आणि त्याला जोडून मालेगाव, चाकण, शिक्रापूर हा 53 किलोमीटर, हा 15,000 कोटी रुपयाचा आणि त्याचबरोबर संभाजीनगर ते वाळूंज असाच 3 मजली 20 किलोमीटर पूल बांधणारा. म्हणजे संभाजीनगरचा जो चौक आहे तिथून वरती चढले तुम्ही की डायरेक्ट वाळूंजच्या पलीकडे उतरता येईल आणि म्हणजे कुठल्याही प्रकारे पुण्याला जाण्याकरता त्रास होणार नाही. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये अनेक रस्ते व्हावे. मी काही जे रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि ज्याचे उद्घाटन झालं याच्यावर काही बोलणार नाही, कारण तुम्ही फिल्म बघितली आहे. पण 2 गोष्टी सगळ्यांनी मांडल्या, आपल्या विशेषतः संजयजींनी मांडल्या, संभाजीरावांनी पण मांडली. आणि ती गोष्ट म्हणजे लातूरपासून तर टेंभुर्णीपर्यंतचा रस्ता. आणि हा आता काळे साहेबांनी पण मला आग्रहाने सांगितलं, आपण सगळ्यांचीच मागणी आहे, तर मी हा रस्ता 4 लेन आम्ही नक्की करू, ज्याच्याकरून आपली सुविधा होईल असा विश्वास आपल्याला देतो. आणि या संदर्भामध्ये ॲन्युअल प्लॅनमध्ये कसं करता येईल आज रात्री मी बसणार आहे आणि हे मी नक्की करून देईन. दुसरा, लातूरच्या रिंग रोडमध्ये संभाजीराव आणि खासदार साहेब म्हणाले की काहीतरी 4-5 किलोमीटर कुठेतरी मिसिंग लिंक आहे, तर ती पण लिंक करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, ते पण मी करून देईन. आज लातूरमध्ये विशेषतः मी आज पाशा पटेल यांच्या आमच्या मिनिस्ट्रीने ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी प्रशिक्षण या सगळ्याच्या कार्यक्रमाकरता आलो होतो. लातूर जिल्ह्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
एक लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि लातूर जिल्ह्यामध्ये 10च्या जवळपास साखर कारखाने आहेत आणि म्हणून साखर कारखान्यामध्ये ऊसाचं जे उत्पन्न आहे हा शेतकऱ्यांकरता फार महत्त्वाचा आहे. पण आपल्या देशामध्ये गेल्या काही काळामध्ये जगामध्ये ब्राझीलमध्ये साखरेचा भाव 22 रुपये किलो आणि भारतामध्ये 32 रुपये किलो. त्यामुळे आम्ही इथेनॉल सुरू केलं आणि माझी संभाजीरावांना आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की 100% इथेनॉलवर चालणाऱ्या बाईक, स्कूटर, TVSच्या, बजाजच्या मीच लॉन्च केल्या आणि आता फ्लेक्स इंजिन म्हणजे 100% पेट्रोल किंवा 100% इथेनॉल असा ऑर्डर मी 8 दिवसात काढणार आहे. आणि त्यामुळे टोयोटो, होंडा, मर्सिडीज, BMW सगळ्या जेवढ्या पेट्रोलवर चालणाऱ्या ऑटो रिक्षा आहेत, 2 व्हीलर आहेत किंवा 4 व्हीलर आहेत, या सगळ्या 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की इथेनॉलचे पंप निर्माण झाले पाहिजे आणि इथेनॉलच्या बाईक आणि स्कूटर वापरल्या पाहिजे. आपला शेतकरी हा अन्नदाता आहे. पण आता शेतकरी केवळ अन्नदाता होऊन चालणार नाही, शेतकरी हा ऊर्जादाता झाला पाहिजे. पेट्रोल डिझेलच्या ऐवजी त्याचा पर्याय शेतकरी देईल आणि म्हणून ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायो CNG, LNG, मिथेनॉल, इलेक्ट्रिक, मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून सगळ्या टेक्नॉलॉजी आणलेल्या आणि म्हणून माझे संभाजीराव, तुम्हाला, खासदारांना, अभिमन्यू सगळ्यांना विनंती आहे, खासदार आमदारांना, की अजून एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे ब्रॉडगेज आहे आणि मुंबईपर्यंत जाता येतं. या रस्त्यापेक्षाही पण मी नागपूरमध्ये एक ब्रॉडगेज तयार करतोय, ब्रॉडगेज मेट्रो. ही ब्रॉडगेज मेट्रो अशी आहे की आपल्याची जी मेट्रो धावते ती स्टँडर्ड गेजवर धावते, पण ब्रॉडगेज मेट्रोचा अर्थ असा आहे की आम्ही नागपूरपासून चंद्रपूरपर्यंत म्हणजे वर्धा येतं, नागपूरपासून अमरावतीपर्यंत, नागपूरपासून बैतूलपर्यंत, ते काटोल नरखेडच्या पुढे, नागपूरपासून तर छिंदवाडापर्यंत, नागपूरपासून गोंदियापर्यंत आणि नागपूरपासून गडचिरोली जिल्ह्यात वडसापर्यंत आणि नागपूरपासून रामटेकपर्यंत असं 950 किलोमीटरवर आम्ही एक ब्रॉडगेज मेट्रो सुरू करतो आहे. हे फार सुंदर आणि तुम्ही ते लातूरला करा, म्हणजे लातूर ते संभाजीनगर, लातूर ते सोलापूर. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिची स्पीड आहे 140 किलोमीटर प्रति घंटा. म्हणजे लातूरवरून जर तुम्हाला सोलापूरला जायचं किती किलोमीटर आहे? 200, 150. तर लातूर ते सोलापूर तुम्ही 150 किलोमीटर जास्तीत जास्त 1 तास 15 मिनिटात जाल आणि प्रत्येक स्टेशनवर 1 मिनिट थांबणार आहे. आणि ही गाडी आहे 8 डब्याची. समोर एक डबा जो आहे तो कोल्ड स्टोरेज सारखा आहे, त्याच्यात फळ, फुलं, भाजीपाला, दूध, हे सगळे औषधं हे जाऊ शकणार आहे. आणि बाकीचे डबे आहेत 6, त्याच्यात 2 इकॉनॉमिक क्लास आहे, 2 बिझनेस क्लास आहे आणि 4 इकॉनॉमिक क्लास आहे. इकॉनॉमिक क्लासमध्ये तुम्हाला झोपून जाता येईल, TV बघता येईल, वायफाय फुकट आणि शिवाय एअर होस्टेस सारखं तुम्हाला नाश्ता आणि सगळं मिळणार आहे. आणि इकॉनॉमिक क्लासचं तिकीट स्टेट ट्रान्सपोर्टच्या तिकिटाबरोबर राहणार आणि बिझनेस क्लासमध्ये तुम्ही झोपून जाऊ शकणार आहे. आणि ही मेट्रो जी आहे, आम्ही आता ही रेल्वे नाही करणार, प्रकाश ट्रॅव्हल, प्रसन्न ट्रॅव्हल, अशोक ट्रॅव्हल, तर आम्ही विदर्भातले 100 लोक निवडले. अजून काही लोक रजिस्टर झाले काही, त्यांना 30 कोटी रुपयाची एक मेट्रो आम्हीच MSMEमध्ये कर्ज मिळवून देणार आणि हे 5 वर्षात पैसे वसूल. आणि त्यामध्ये जे तुमचं उत्पन्न आहे, म्हणजे तुम्ही चहा, पाणी, नाश्ता विकाल हे विमानासारखा, ते तुमचं, मालवाहचं विमान तुमचंच. आणि याच्यावर नागपूर मेट्रो ते चालवणार, ड्रायव्हर फक्त रेल्वेचा आणि मेट्रो मात्र खाजगी माणसाची. आणि आता त्याला जवळपास मंजुरी मिळालेली आहे आणि आम्ही सुरू करणार आहे. तुम्ही लातूरच्या रेल्वेचा उपयोग करून या पॅसेंजर गाड्यांची स्पीड आहे 40 किलोमीटर प्रति घंटा, एक्सप्रेसची स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति घंटा. तुम्ही जर या रेल्वे मार्गाचा उपयोग करून ही ब्रॉडगेज मेट्रो जर सुरू केली तर मी याच्यात पूर्ण मदत करीन. माझी
सुधाकर शृंगारेंना विनंती आहे की तुम्ही एकदा या प्रकल्पाबद्दलचं नीट हे करून माझ्याकडे खासदार म्हणून घेऊन या आणि आपण नक्की हे करू. त्यामुळे मराठवाड्यात जरी मेट्रो तयार झाली तर एकदम स्पीड होऊन जाईल. आता नागपूर ते अमरावती 3 तास लागतात आणि आमची मेट्रो जाणार आहे 1 तास 20 मिनिटात. म्हणजे मोठी लक्झरी बस जायला 2.5 तास लागतात. त्यामुळे वेळ पण वाचणार आहे आणि तिकीटही स्वस्त आहे आणि इलेक्ट्रिकवर चालणार आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी हे खूप महत्त्वाची आहे. मी आता कालच काश्मीरमध्ये होतो. पाकिस्तानपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर होतो. खूप पहाड आहे, हिमालय आहे. आता रोपवे, केबल कार, फनाकुलर रेल्वे माझ्याकडे आहे. आम्ही आता माहूरला आमचं दैवत आहे, तिथे आम्ही रोपवे करतोय. त्याला कालच परवामध्ये मी त्याची मीटिंग पण घेतली आणि अनायसे अशोक चव्हाण साहेबांचंही दैवत तेच आहे. पण ते अडकलं होतं प्रपोजल. आणि म्हणून मला खूप आनंद झाला की माझी आई एकदा पंढरपूर, गाणगापूर, लातूरवरून यात्रेला गेली होती आणि आल्यावर मला म्हणाली, नितीन अरे एवढे रस्ते खराब आहे एवढे. माझी पूर्ण पाठ खिळखिळी झाली म्हणे. कारण पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर सगळे रस्ते खराब होते. आणि त्यामुळे मी मंत्री झाल्यावर पहिले ठरवलं की जेवढे जिथे लोक तीर्थाटनाला जातात ते सगळे रस्ते चांगले करायचे. तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट, माहूर. आणि मी केवळ देशातच नाही तर तुम्हाला आता बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीलाही जाता येईल. आणि आपण केवळ 6 महिनेच यात्रा करतो बद्रीनाथाची, पण मी तुम्हाला आता विश्वास देतो की पुढल्या 1 वर्षामध्ये तुम्ही वर्षभर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यात्रा करू शकाल. असा नवीन रस्ता 12,000 कोटी रुपयाचा जवळपास बांधून पूर्ण होत आहे. आपल्याला मानस सरोवराला जायचं आहे. नेपाळमध्ये जावं लागतं, चीनमध्ये जावं लागतं. तर उत्तराखंडमधल्या पिथौरागडवरून मी नेपाळ आणि चीनच्या बॉर्डरच्या जवळून रस्ता बांधला आहे आणि हा रस्ता 80% पूर्ण झालेला आहे. डायरेक्ट मानस सरोवरापर्यंत आपल्याला जाता येईल. केवळ 5-6 किलोमीटर चीनमधले रस्ता आहे, पण आपण आपल्या इकडनं जाता येईल असा रस्ताही लवकर करून मी त्या रस्त्याने मानस सरोवरचं दर्शन घ्यायला जाणार आहे. मला माहिती आहे की रस्ते जे असतात ते केव्हा गावांना जोडत नाहीत, ते माणसाच्या मनालाही पण जोडतात. कारण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचं वाक्य मी महाराष्ट्रात मंत्री असताना मी त्यावेळी, संजयजी तुमच्या MSRDCचा मी फाउंडर आहे, त्याचा संस्थापक आहे. आणि ज्यावेळी मुंबई पुणे हायवे, 55 उड्डाणपूल, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट हे बांधण्याची मला संधी मिळाली आणि त्याचमुळे मला अटल बिहारी वाजपेयींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना देखील बनवण्याची संधी दिली की ज्यामुळे अनेक गावांना रस्ते झाले. त्यामुळे MSRDCच्या वेळी हे सगळं काम करत असताना मी एक बोर्ड माझ्या ऑफिसमध्ये लावला होता. तो अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचा होता. त्यांनी म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झाले नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. आणि म्हणून आपल्या या सगळ्या लोकप्रतिनिधींना मी विश्वास देतो की लातूर जिल्ह्यात बनणारे हे रस्ते लातूरच्या युवकांना नवीन रोजगार निर्माण करतील, नवीन उद्योग येतील, व्यापार वाढेल. आणि एवढंच नाही तर लातूर हे एक व्यापाराचं आणि उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र अजून ताकदवान आणि शक्तिशाली बनेल. इतका शेतकरी समृद्ध संपन्न बनेल, तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल आणि महाराष्ट्रातलं एक अतिशय फास्टेस्ट ग्रोईंग डिस्ट्रिक्ट म्हणून आज लातूरचं नक्कीच काम होईल असा मला विश्वास आहे. मला अतिशय आनंद झाला की आज या अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली. आणि खरोखर आज महाराष्ट्रामध्ये पालखी मार्ग हा आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा आहे. पण मी अजून एक तुम्हाला सांगतो की पालखी मार्ग जसा बनला तसा मी बौद्ध सर्किट बनवला आहे भगवान गौतम बुद्धाच्या नावाने. भगवान गौतम बुद्धांचा जन्म जिथे झाला
भगवान गौतम बुद्धांनी जिथे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली, भगवान गौतम बुद्धांनी ज्या वृक्षाखाली त्यांना प्रेरणा मिळाली आणि भगवान गौतम बुद्धांनी ज्या ठिकाणी परिनिर्वाण केलं, असं बुद्ध सर्किटचे 20,000 कोटी रुपये खर्च करून मी बिहार आणि UP-मध्ये एक बुद्ध सर्किट म्हणून रस्ते बांधले. एवढंच नाही तर आता मी राम जानकी मार्ग नेपाळपर्यंत, अयोध्येपासून तर राम जिथे वनवासात गेले तिथपर्यंत सगळे मार्ग बांधायला घेतले आहेत. कारण भगवान गौतम बुद्ध, प्रभू रामचंद्र, आपली ही सगळी तीर्थस्थळं, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही आपली दैवत आहे. आपल्याला जो इतिहास, संस्कृती आणि विरासतीतून मिळालेला जो संदेश आहे, या साधू संतांनी दिलेला आहे, त्याच्यावर आपला भारतीय समाज त्याच्यावर उभा आहे. आणि म्हणून ही आपली स्थळं चांगली झाली पाहिजे, त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना चांगल्या प्रेरणा मिळायला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, हेच भावना आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. त्यामुळे लातूर जिल्हा असेल, परळी जिल्हा असेल, नांदेड असेल, अनेक रस्ते, गुरुद्वाराचा आता तुम्ही उल्लेख केला, अनेक रस्ते आपण बांधतो आहे. आज सगळ्याचा उल्लेख करणं इथे शक्य नाही आहे, पण मी एवढंच सांगतो की लातूरमध्ये मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा 124 किलोमीटर केवळ राष्ट्रीय महामार्ग होता आणि आतापर्यंत 2014 नंतर नव्याने घोषित केलेल्या मार्गाची संख्या 457 किलोमीटर म्हणजे 581 किलोमीटर सध्या आहे. आणि राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये 368% वाढ झालेली आहे. आणि म्हणून या 338 किलोमीटरमध्ये 5,000 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहे. पण काळजी करू नका, पुढच्या काळामध्ये पुन्हा 3-4 हजार कोटी रुपये मी लातूर जिल्ह्याला देईल. आणि तुम्ही आज ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, मी रात्री अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. कारण एक गोष्ट मी नेहमी पाळतो की खोटे आश्वासन काही देत नाही, मला सवय ती नाही आहे. त्यामुळे आधी तुम्ही मला सांगितलं असतं मी तयारी करून आलो असतो. आता स्टेजवर मी काहीच बाबतीत माहिती घेऊ शकलो, पण तुम्ही सगळ्यांनी, आमदारांनी, सर्व पक्षाच्या, हो अभिमन्यू तुझेही पत्र सगळे ठेवलेत सगळ्यांचे पत्र जे आहेत ते मी घेतले आहेत. आज रात्री मी पुन्हा बसणार आहे आणि नक्कीच तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करण्याचा माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करीन असा विश्वास देतो. अजून एक चांगला मार्ग मी बांधतो आहे 40,000 कोटी रुपयाचा. तो सुरतवरून सुरू होतो आहे, सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगरच्या बाहेरून, पलीकडे सोलापूरच्या बाहेरून विजापूर आणि तिथून तो बेंगलोर, चेन्नई, मंगलोर, हैदराबाद सगळीकडे जाणार आहे. म्हणजे आता उत्तरातल्या लोकांना जर दक्षिणेत जायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये जाण्याची गरज नाही आहे. त्यामुळे पुणे कोल्हापूर आणि पुणे सोलापूर या मार्गावरचा अर्धा ट्रॅफिक कमी होणार आहे. आणि या नवीन मार्गाने जाणार आहे तेव्हा नक्की मी प्रयत्न करीन की या नवीन मार्गाला लातूर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला कशी कनेक्टिव्हिटी मिळेल याचा मी जरूर विचार करेन. हां, नक्की करेन. आणि तो जर जोडला गेला तर तुम्हाला आता मी दिल्ली ते मुंबई एक हायवे बांधला आहे. हा मुंबई पुणे काहीच नाही, याच्यापेक्षा 10 पट मोठा आहे आणि याच्यापेक्षा डबल रुंद आहे. आणि हा हायवे मुंबई ते दिल्ली फक्त 12 तासात. आणि तिथून तुम्ही डायरेक्ट दिल्लीला गेले तर दिल्ली ते अमृतसर 4 घंट्यात आणि दिल्ली ते श्रीनगर 7 घंट्यात आणि दिल्ली ते कटरा 6 घंट्यात आणि दिल्ली ते विशेषतः दिल्ली ते डेहराडून 2 तासात, दिल्ली ते हरिद्वार 2 तासात आणि आता मी हैदराबाद ते बेंगलोर ते चेन्नई रस्ता बांधतोय, ग्रीन हायवे. आणि या ग्रीन हायवेमुळे डायरेक्ट ट्रॅफिक जाईल, त्यामुळे शहरामध्ये ट्रॅफिक कमी होईल आणि त्यामुळे ॲक्सिडेंट पण कमी झाले पाहिजे. शेवटची एक गोष्ट आपल्याला मी विनंती करीन की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शल्य होतं, माझ्या मनात तरी होतं की एकदा लातूरमध्ये पाण्याची टंचाई असताना विशेषतः रेल्वेनी पाणी आणावं लागलं होतं. आणि म्हणून मी आज मला आनंद झाला की विशेषतः वॉटर कॉन्झर्वेशनचं काम हे चांगलं झालं. मी आज संजयजींना पण सांगितलं की तुम्ही याच्यात लक्ष घाला, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा
थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आज आपल्याकडे पाण्याची कमी नाही आहे. मी सहज गाडीमध्ये असताना आम्ही चर्चा करत होतो, ते मला ऊस लावतात त्यामुळे पाण्याची कमी आहे. मी म्हटलं तुमच्या जिल्ह्यात तुम्ही जेवढा पाऊस पडतो, जेवढं पाणी येतं त्यातलं 15 ते 20% पाणी अडवता आणि 80% पाण्यामुळे पुरेही येतात, नुकसानही होतं आणि ते पाणी वाहून जातं. जर आपण हे पाणी वाचवलं आणि वॉटर कॉन्झर्वेशन केलं तर आता मी खूप कामं झाली आहेत. तुमच्या इथे आताच मी माहिती घेतली की याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची कामं करत असताना वॉटर बॉडीजमध्ये लहान मोठे तलाव, नदी, नाले यातलं मटेरियल काढून आम्ही राष्ट्रीय महामार्गात वापरलं. आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी एक ऑर्डर पण काढला की त्याला परवानगी दिलेला GR काढलेला आहे. त्याच्यावर मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं मटेरियल काढून रस्त्याच्या कामात आल्यामुळे आपण वॉटर कॉन्झर्वेशन झालं. मी आत्ता पंजाबराव कृषी विद्यापीठाला 12 तलाव बांधून दिले फुकट. 2,500 एकर जमीन पाण्याखाली आली. पशुवैद्यकीय विद्यापीठाला 2 तलाव बांधून दिले, त्यांची पडीत जमीन पाण्याखाली आली. माझी विनंती अशी आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात या वॉटर बॉडीचं खोलीकरण, रुंदीकरण व्हावं. यात चांगले कामं झाले आहेत की औसा, चाकूर, लोहा या 2 रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात लातूर जिल्ह्यामध्ये 5.65 लाख क्युबिक मीटर, नांदेड जिल्ह्यातील 85,000 क्युबिक मीटर, हिंगोली जिल्ह्यातील 34,000 क्युबिक मीटर इतकी मुरुम माती काढण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम व MSRDCच्या द्वारे पूर्ण केलेल्या कामामध्ये 17.22 लाख क्युबिक मीटर मटेरियल वापरण्यात आलेलं आहे. आणि यामुळे लातूर जिल्ह्यात 2,287 TCM 1000 क्युबिक मीटर इतकी पाण्याची साठवण क्षमता वाढलेली आहे. आणि माझ्या दृष्टीने हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याबाबत विशेष करून जिल्हा प्रशासन, NHI यांना मी जरूर सूचना करीन की हे मोठ्या प्रमाणात कामं जर घेतली, यातल्या अनेक तलावांचे फोटो मी पाहिले. आज मी आत्ताच आमच्या ठेंग साहेबांना सांगितलं, तुम्ही ह्या सगळ्या तलावाचे फोटो माझ्याकडे आहेत. आणि माझी पत्रकारांना विनंती आहे की ही सगळी माहिती घेऊन वॉटर कॉन्झर्वेशनच्या बाबतीत जर आपण जनतेच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात अवेअरनेस निर्माण केला तर आपला महाराष्ट्र हा दुष्काळी राहणार नाही. 60-70% जमीन पाण्याखाली येईल. आमच्या इथे विदर्भात अनेक गावात, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाचे लोक बुलढाण्यात मायग्रेट व्हायचे, पण बुलढाणा अजिंठा रस्त्यावर एवढं वॉटर कॉन्झर्वेशन झालं की जिथून लोक उन्हाळ्यात पाण्यामुळे जात होते तिथे आता सिंचनाच्या सुविधा, 2,500 हेक्टर जमीन पाण्याखाली आली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आणि आता कोणी मायग्रेट होत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हाच महाराष्ट्रातला कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणून रस्त्याची कामं होत असताना 1 पैसा मी मागत नाही, फुकट करून देतो. ही कामं करत असताना नदी, नाले, तलाव याचं खोलीकरण, रुंदीकरण जर झालं आणि ते मटेरियल जर रस्त्यात वापरलं गेलं तर आम के आम गुठली के दाम हे फुकटात काम होईल. आणि लातूर जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या विशेषतः लोकप्रतिनिधींनी या कामाकडे प्राधान्य द्यावं आणि हे वॉटर कॉन्झर्वेशनच्या कामाला प्राथमिकता द्यावी अशी विनंती करतो. आणि वर्तमानपत्रात, मीडियाने माझी विनंती आहे की या झालेल्या कामाचा फायदा कसा आहे, याचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय झालेला आहे याच्यावर नक्की लिहिलं तर अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. आणि आयुष्यात कधीच पुन्हा कितीही पाऊस कमी पडला तरी लातूरला कधी पाण्याचा टँकर रेल्वेने आणण्याची गरज पडणार नाही. तेव्हा नक्कीच याही बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले. आज संभाजीरावची तब्येत बरोबर नव्हती, मी त्यांना निरोप पाठवला होता की तुम्ही येऊ नका अक्कांबरोबर सकाळीच, पण तरी पण ते आग्रहाने आले आणि त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित, त्यांनाही पण मी धन्यवाद देतो. सगळे आमदार, खासदार आले सगळ्या पक्षाचे, त्यांनाही धन्यवाद देतो. गोपाळराव असतील, अक्का असतील, सगळे माजी आमदार, खासदार हेही पण आले. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझं भाषण संपवतो. धन्यवाद, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय नामदार गडकरी साहेबांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी लातूरकरांना अगदी भरभरून दिलं आणि आपले विचार व्यक्त केले. यानंतर आभार प्रदर्शन
MSRDचे सी सन्माननीय सुरवसे साहेब या ठिकाणी व्यक्त करतील. रुपये 1023 करोड रुपये किमतीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी उपस्थित मान्यवर माननीय नितीनजी गडकरी साहेब, बनसोडे साहेब, तसेच उपस्थित माननीय खासदार, आमदार, माजी खासदार व आमदार व सर्व लोकप्रतिनिधी यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमास आशीर्वाद दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. तसेच सर्व मीडियाचे प्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील आभारी आहे. आणि शेवटी लातूरकर जनतेने सर्व आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमात हजर राहून दिल्याबद्दल त्यांचा शतशः आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथं संपलेला आहे. सर्वांनी गर्दी असल्यामुळे थोडंसं सावकाश जावं अशी विनंती.